अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय श्रीराम मित्रांनो, आता मी चाललो गावाकडं. तर इकडचे आता तुम्हाला 8 दिवसच्या जी पूर्ण ब्लॉग टाकत जाईल, जसं पॉसिबल होईल तसं. आणि सकाळी सकाळी मला सोडायला येतो आपले. ही आमची नाशिकची शांतता. यापा सकाळी काहीच नसतं, एकदम सामसूम. आता थोड्या वेळाने इथं बघताल तर इथं मस्त पोलीस मामा सगळे बसलेले राहतात. दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत सगळे इथंच बसलेले राहतात. आणि दिवसभर टाइम नाही राहत. हां, दिवसभर टाइम बी राहत नाही. आता कुत्रा नाही, दुपारी कुत्रा जागा राहत नाही. आता चाललोय गावाकडं, मिरजगावला चाललोय आजीकडं. तर आता बसमध्ये जाईल, मग तिथून पुढचा ब्लॉग चालू करत तुम्हाला पुढं दाखवतो की गावाला जायला कसं. तिथं आता तसं आपलं गाव 225 किलोमीटर येतं. 225 किलोमीटर येतं. तर त्या हिशोबाने तरी साधारणपणे जायला 6 तास तरी लागतात, कारण की कुठं ना कुठं मध्ये थोडासा खराब आहे रस्ता. तर त्या हिशोबाने हा आमचा नाशिक मुंबई आग्रा हायवे. आणि हे आमचं लेखनगर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि आता ऋषी येतोय मला मुंबई नाक्याला महामार्गाला सोडायला. आणि मॉर्निंगचा सीन मित्रांनो, हे बघा, हे आमचं नाशिकचं बस स्टेशन, महामार्गाचं बस स्टँड. हे आमचे डॉगेज भाई सकाळी सकाळी त्यांना काही कामं नाही, ते बी पब्लिकला सांगताय बसून घ्या गाडी आलेली म्हणून. A few moments later. मित्रांनो, आपण आता आपल्या घराच्या अलीकडं, गावाकडच्या घराच्या अलीकडे जे घर येतं तिथं पोचलोय. इथून जायला 5 मिनटं लागतील, अंदाजी 5 ते 10 मिनटं लागतील. हे बघा, आता त्यांच्या घरापासून पुढे आलं मित्रांनो. हे बघा, हे त्यांचं शेत. तर आपल्याला ते जे पोल वगैरे दिसत आहे तुम्हाला, तिथं आपलं घर आहे. आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे, जायला 10-15 मिनटं लागणार आहेत. हळूहळू गेलं तर, लवकर गेलं तर 5-10 मिनटात पोचून जाईल. आजीला भेटू, 8 दिवस थांबायचं मस्त, टेन्शन नाही, काही नाही. A few moments later. मित्रांनो, हे बघा आपलं शेत. हे आपलं शेत आहे. हे नाही आहे, हे नाही आहे, हे आपलं शेत आहे. टायगर कुठं गेलाय काय माहिती, टायगर दिसेनाच. तिथं घर आहे आपलं, तिथपर्यंत अजून चालत जायचं बाकी आहे. 2-3 मिनटं लागतील. आता पुढचा ब्लॉग मी आज कंटिन्यू कराल तिच्या पुढंच. तुम्ही बघा नक्की शेवटपर्यंत ब्लॉग आपले. वरती गेलो का कंटिन्यू करतो ब्लॉग, मी दाखवतो तुम्हाला. फ्रेश वगैरे होतो आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करून दाखवतो. मित्रांनो, आपला टायगर हॅप्पी झालाय तो आता. तर घरचं कामावरून फ्रेश होऊन आपण आलो दळण दळायला गावात. आणि ही आपली लुना बाबांची गाडी. तर आता दळण करून आपण घरी चाललो आहे. तर आपण आलो आता वरती. राईट साईडचं जे शेत बघताय तुम्ही ते आपलं आहे.
आणि मागच्या वर्षी मागच्या महिन्यात आपण जेव्हा आंबे विकायला आलो होतो मी, त्या टायमाला ज्या झाडाचे आंबे आपण विकले होते सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. ते तुम्हाला आता मी दाखवतो. हे बघा, हे जे समोर दिसतंय लेफ्ट साईडला, ते त्याच झाडाचे आंबे आपण विकले. आणि लेफ्ट साईडचं बी शेत आपलं आहे. आणि ही आता थोडी सेफ्टीमुळं बॉर्डर वगैरे करून घेतली अशी बांधायला. आणि राईट साईडचं बी शेत आपलं आहे. हा आपला टायगर आहे. तर हे आपल्या गावाकडचं पूर्ण सीन मित्रांनो. टायगरला काय माहिती कोण दिसलं, कोणावर भुकत होता काय माहिती. हे आपलं घर पूर्ण. ही आजी आहे. हाय करा, हाय करा ना. हाय 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 असं, हां असं आहे करा, हां. आणि हे आपलं पूर्ण घर. कोंबड्या पण आहे आपल्याकडं. आणि सॉरी कॉल आला मित्रांनो, त्याच्यामुळं थोडंसं हे झालं. आणि हे बघा कोंबडी वगैरे सगळं आहे आपल्याकडं. आणि हे समोर जे तुम्ही झाड पाहताय ते शेवगाचं झाड आहे. घराला खेटूनच, गोठ्यालाच खेटून हे काय म्हणतात बाथरूम आहे. आणि हा सनसेट आपला थोडा हे करून दाखवतो तुम्हाला. आपला सनसेट. आणि हा आपला टायगर. तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि की व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.